हरि ओम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ति गाडगे बाबा की जय भारत माता की जय हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले तो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठला परवा तोहा विठ्ठला परवा तोहा विठ्ठला परवा तो हा माधव बरवा परवा तोहा विठ्ठला
परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा बहुत सुख विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून तो हा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तालियों हरी के साथ जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम याल तरी यारे लागे याल तरी आरे लागे याल तरी यारे लागे याल तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी 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 पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू
कुणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी तू का म्हणे सांडा घाटे तू का म्हणे सांडा घाटे तू का म्हणे सांडा घाटे का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे नका भरू पोटे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठोबा रखुमाई विठ्ठोबा रखुमाई विठ्ठोबा रखुमाई विठ्ठोबा विठ्ठोबा रखुमाई 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 सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा विठ्ठोबा रखुमाई काली विठ्ठोबा रखुमाई 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की वैराग्य मूर्ति गाड़गे बाबा की गोपाल कृष्ण भगवान की श्री रामचंद्र प्रभु की पवन सुत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की गौ माता की राधा शक्ति माता की छत्रपति शिवाजी महाराज की भारत के सभी साधु संतन की भारत के शहीदों की भारत माता की नमः पार्वती पते हर हर महादेव। हेलो 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 महायोग पीठे तटे भीमरथ
अभयं पुण्डरीकायं दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अकारण करुणावरुणावलय भक्तवांछित कल्पतरो अखिलकोट ब्रह्मांड नायक महाराष्ट्र भूमीचे चिरंतन सौभाग्य तत्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा रूप दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची तयाच्या कृपेने कथेचा विस्तारू हो तयाच्या कृपेने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पंढरीनाथ भगवान की जय। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् कलानिशिवादापणोर्दाहदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप श्री ज्ञानेश्वर माऊली। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा वादरा करुणाकरा करुणा करावा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह बोलिए माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु जगदवंदनीय वैकुंठ निवासी देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती गाडगे बाबा एतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुं करोमि। इदानीं कीर्तनस्य प्रारम्भं करोमि।
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोली श्री रामचंद्र प्रभु की जय। ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भुक्तिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दे शैलसुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रोतियात नसेल साधू बैसला ऐसे म्हणता काळे लागे तोंडाला म्हणूनच प्रथम नमस्कार केला श्रोते जनो विठ्ठल भजन करायचंय सगळ्यांना विठ्ठल 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे चांडा घाटे तेने नका भरू कोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहू निवासी वैकुंठ निवासी जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा पाठांतराचा अभंग काल्याच्या महत्वावरील संवाद प्रकरणातील आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज परिसांगतीची सेवा परिसमाप्तीची सेवा आज आपण हरिचरणी समर्पित करत आहोत। गुरुदेव सेवा मंडळ द्वारा आयोजित ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा व्यासपीठावर विराजमान सगळे वाद्यवृंद मंडळी आणि आयोजकांनी आज मला ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करण्याची संधी दिली। त्यामुळे व्यासपीठाकडून सर्वांचे मी आभार मानते
आणि माझ्या कीर्तन सेवेला आरंभ करते. विठ्ठला 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 विठ्ठला. आता कीर्तन सुरू झालंय हे फक्त इथल्या लोकांना कळून चालणार नाही. नवे एकट्याचा खेळ म्हणूनही मेळ जमविला. तुम्हा सर्वांना इथे याच कारणासाठी बोलवलेलं आहे. तुम्ही इथे आले नाही 7 दिवस हा तुमच्या मनाचा मोठेपणा. पण आता तुम्ही मला म्हणाल मग बसायचं नाही तर काय करायचं, आम्ही नाचायचं का? अहो ते नाही केलं तरीही चालेल, पण ते जरी केलं ना तेही चालेल. का? कारण इथं जर तुम्ही नाचलात तर ते वाया जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही. पण नाचणं तर दूरची सोडा हो, आम्ही कीर्तनात बसलो आहो याची जाणीव तरी स्वतःला होऊ द्या म्हणजे झालं. नेहमी कीर्तनात 3 नियम पाळायचे. किती नियम पाळायची? 3 नियम पाळायचे. सर्वात पहिला नियम, कीर्तनात बसला आहात ना ताठ आणि नीट बसायचं. ताठ आणि नीट बसायचं. खंब्याला टेकून, अर्धवट झोपून, एक पाय लांब करून कीर्तनाला बसायचं नाही. का? कारण हा मंडप कशाचा आहे? या मंडपात कशाचं कार्य सुरू आहे? या मंडपात धर्माचं कार्य सुरू आहे. आणि ज्या मंडपात धर्माचं कार्य सुरू आहे त्या मंडपाखाली धर्मनिष्ठ माणसाने कसं बसावं? ताठ आणि नीट बसावं की नाही? सगळ्यांनी नीट बसा. कीर्तनातला दुसरा नियम, कीर्तनात बसला आहात ना तर चेहरे आनंदी ठेवायचे. चेहरे आनंदीच ठेवायचे. आता मला सांगा, कीर्तन सुरू होऊन आता अर्धा तास तर झालेलाच आहे. जास्तीत जास्त तुम्हाला मी इथून फक्त 1.25 ते 1.5 तास तुम्हाला मी इथे दिसणार आहे, बरोबर की नाही? आता त्यातही तुम्ही माझ्याकडे विचित्र तोंड करून बघता, मला लय खराब वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी आनंदी चेहरे ठेवा. घरातलं टेन्शन घरी सोडून द्या आणि चेहरे नीट नीट ठेवा. आता मला सांगा, देणारा कोण आहे? तुम्हाला बोलायचं आहे माझ्यासोबत. तुम्ही बोलले तर कीर्तन समोर जाईल. आणि तुम्हाला माहितीये कीर्तन सुरू व्हायला उशीर झालाय, त्यामुळे कीर्तन बंद व्हायला पण उशीरच होईल. आणि कीर्तन जर उशिरा बंद झालं तर तुमचा महाप्रसाद सुद्धा उशिराच तुम्हाला मिळेल. तुम्हाला वाटतं ना की पटकन सगळं झालं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल. तुम्ही बोला. देणारा कोण आहे? कोण आहे? भगवंत. जोराने बोला. कोण नाही देणारा? भगवंत. एवढा मोठा अट्टहास कोणासाठी सुरू आहे? कोणासाठी? भगवंतासाठी. सुखप्राप्ती कोणापासून होणार आहे? भगवंतापासून. म्हणजे तुम्हाला काळजी करायची गरज, टेन्शन घ्यायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज. विठ्ठला 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 आता कीर्तनातला दुसरा नियम. पहिला नियम काय आहे? कीर्तनात ताठ आणि नीट बसायचं. दुसरा नियम काय आहे? कीर्तनाला चेहरे आनंदी ठेवून बसायचं. आणि तिसरा नियम काय? कीर्तन सुरू आहे, भजन आलं, भजन म्हणायला सुरू झालं की हाताने टाळी आणि मुखाने नाम आलाच पाहिजे. विठ्ठला सगळ्यांना भजन करायचं. सगळे आता
आज आहे काल्याचा दिवस. आणि मंडळी, काल्याचा दिवस सामान्य नसतोच. आज आपण 7 दिवस चालू असलेल्या यज्ञाची आपण पूर्णाहुती हरिचरणी समर्पित करत आहोत. आणि काला हा माऊली ज्ञानेश्वरांचा आवडता यज्ञ आहे. त्यामुळे आज सामान्य दिवस नाही, आज काल्याचा दिवस आहे. आणि काल्याचा दिवस हा सामान्य नसतोच मुळी. आता तुम्ही मला म्हणाल, कालपर्यंत जे होतं ते पण हेच आहे आणि आज जे आहे ते पण हेच आहे. तर नीट ऐका, कालपर्यंत जे होतं ते व्यास होतं आणि आज जे आहे ते नारद आहे. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही मला म्हणाल, याला यज्ञच कसं काय म्हणायचं? आता यज्ञ आलं म्हणजे आपल्या डोक्यात लगेच आज सकाळीच इथे पार पडला की हवन कुंड, त्यात तूप घालायचं, काही कामना धारण करून यजमान ऋत्विजांकडून यज्ञ संपूर्ण करावा. यज्ञ म्हणजे हाच आपल्या डोळ्यासमोर येईल. पण आता जो 7 दिवस चालू आहे हा ज्ञानामृत यज्ञ आहे. आणि श्रीमद भागवत कथेचं सुद्धा हेच नाव आहे, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह. याला सुद्धा हेच म्हणतात. आणि त्यामुळे आजचा दिवस हा सामान्य नाही. पहिल्या दिवशी नसेल आला तरी चालेल, पण आजचा दिवस हा फार महत्वाचा असतो, कारण की आज काल्याचा दिवस आहे. आता काला एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. काला आपल्याला एकमेकांना भरवायचं आहे. आता एकमेकांना भरवायचं म्हटल्यावर भरवायला कोण येईल समोर याचा काही नेम नाही, कोणीही येऊ शकतं. तरी बरं, भगवंतांनी आधी चबड करून ठेवली. भगवंतांनी ब्राह्मणाची पोहे खाल्ली आणि भिलनीची बोरं खाल्लीत. विठ्ठल विठ्ठल हो. आता सप्ताह कितीही दिवसाचा असो, कितीही महिन्याचा असो, 4 महिन्याचा का असे ना, किंवा सप्ताह 15, 7, 8 कितीही दिवसाचा असो, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार शेवट हा होईल काल्यानेच. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. आता काला हा 3 प्रकारचा सांगता येतो. किती प्रकारचा सांगता येतो? 3 प्रकारचा. सगळ्यात पहिला आहे जीव शिव ऐक्य काला, दुसरा आहे दही लाहीचा काला आणि तिसरा आहे हरिनामाचा खिचडी काला. सगळ्यात पहिला आहे जीव शिव ऐक्य काला. हे थोडंसं समजायला कठीण आहे, पण तरीही मी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जीव शिव ऐक्य काला
हे बघा नीट ऐका. जीव जन्माला येतो, जीव जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर तो शिव स्वरूपच असतो. मग त्याला हळूहळू माया चिटकायला लागते. माया म्हणजे काय तर परमार्थाचं विस्मरण आणि संसाराचं स्मरण म्हणजे माया. तर त्या जीवाला, शिवस्वरूपी जीवाला हळूहळू माया चिटकायला लागते. आणि मग त्याची आई त्याला सांगते, हे तुझं नाव गोविंद, गोपाल, श्याम, राम जे काही असेल ते. मग त्याची आई त्याला सांगते, हे तुझे बाबा, काका, काकू, आजी, आजोबा, मामा, मामी जे काही असेल ते. आता काय होतं ना, त्या शिवस्वरूपी जीवाला माया चिटकायला लागते आणि मग तो पूर्णपणे जीव बनतो. आणि जेव्हा तो पूर्णपणे जीव बनतो आणि जेव्हा तो पुन्हा शिव स्वरूपात लीन होतो, यालाच म्हणायचं जीव शिव ऐक्य काला. हा झाला पहिला काला. आता दुसरा आहे दहीलाहीचा काला. दहीलाहीचा काला म्हणजे शिंकी लाविले दुरी होतो तिघांशी मी वरी. हा झाला दहीलाहीचा काला. आता तिसरा आहे हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला याचं असं आहे ना मंडळी, पहिल्या दिवशी पासून आपण जे कालपर्यंत ऐकत होतो ते म्हणजे हरिनाम, आणि ते श्रवणपान करून अहंकार नाहीसा होणे म्हणजे हरिनामाचा खिचडी काला. ते श्रवणपान करून, सत्संग श्रवणपान करून बुद्धीचा विनाश होणे आणि सद्बुद्धीचे निर्माण होणे म्हणजे हरिनामाचा खिचडी काला. आणि मंडळी, हा हरिनामाचा खिचडी काला फक्त संतांच्या सहवासातच राहून होतो. आणि आपण तर सगळ्यात भाग्यवान आहोत. ज्या महाराष्ट्राला संताची खान म्हणून ओळखल्या जाते, त्या मातीत आपला जन्म झाला. आणि त्याही पेक्षा आपण सौभाग्यशाली आहोत की ज्यांनी संपूर्ण विश्वात, इन ऑल युनिवर्स, ज्यांनी विश्वशांतीचा प्रचार केला, त्या ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात आपण आहोत. आणि मंडळी, एक गोष्ट खरंच सांगते, जर तुमचं सगळ्यांचं सहकार्य असेल ना, तर नक्कीच प्रार्थना मंदिर उभं राहील. फक्त काय तर फक्त सहकार आपल्याला करावं लागेल, सहकार्य करावं लागेल आपल्याला आयोजक मंडळींना, तरच मंदिर उभं राहील. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं फक्त एकच ध्येय होतं जीवनाचं, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा, एक जात बनाना वर्व मेरा, सबको साथ चलाना कर्म मेरा, ऊंच नीच हटाना गर्व मेरा, गिरते को उठाना वो स्वर्ग मेरा. मैं शब्द की खैरात हूँ, हर शब्द मेरे पास है, मुर्दे भी जगा दूं शब्द से, होता अशुभ का ह्रास है. झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. असे अलौकिक शब्द सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. आणि सांगा ना, त्यांचा स्वतःचा निजी स्वार्थ काय होता? त्यांना अशी अपेक्षा होती का की मी इथे भजन केलं खंजरी वाजवून तर मला इथनं काहीतरी मिळेल बा? अशी अपेक्षा होती का त्यांची? काहीच अपेक्षा नाही. प्रत्येक शब्द न शब्द त्यांनी जगत कल्याणासाठीच वापरला, राष्ट्रसेवेसाठीच वापरला. असे अलौकिक शब्द सामर्थ्य त्यांनी आपल्या समोर मांडले. समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्ममूर्ती, गुरुदास लीन पाही, द्यावी आपुली स्फूर्ती, आरती राष्ट्रसंता. समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्ममूर्ती, गुरुदास लीन पायी, द्यावी आपुली स्फूर्ती, आरती राष्ट्रसंता. गर्जनी ग्राम गीता, बीती विश्वाची मंजरी, समुदाय जीवनाचा
स्वर्ग भुलाया भुवरी आरती राष्ट्र संता. तर म्हणूनच हा झाला हरिनामाचा खिचडी काला तिसरा. आता काय झालं, हे सगळे काले माऊली ज्ञानेश्वरांनी एकत्रित केले आणि तो वाळवंटातला चौथा काला. पंढरपुरामध्ये जसं वाळवंट आहे तसं या गावामध्ये सुद्धा एक भक्तीचं वाळवंट तयार झालेलं आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. का महाराज, वाळवंट तर एकच आहे पण विशेषण किती, 3. बरवे नीट उत्तम. आता नीट आहे का, माणूस एकच आहे पण माणसाचे प्रकार किती, 3. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आणि 3ही प्रकारच्या माणसापैकी या धर्माच्या मंडपाखाली कोणत्याही प्रकारचा माणूस आला तर तो शुद्ध होऊनच गेला पाहिजे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, धोंडी पिटी यावे, चोखा मेळा विठ्ठल. भागवत धर्माचं मंदिर उभं करण्यासाठी माऊली ज्ञानेश्वरांनी पाया रचला. संत गोरोबा काका, संत चोखा मेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत सखू, संत नामदेव हे सगळे या मंदिराचे पायऱ्या बनले. तुकोबा झालासे कळस, तुकाराम महाराज कळस बनले. आणि ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज याच भागवत धर्माचे मंदिराचे ध्वज बनले. ध्वज तू कळसावर सर्वात्मका गुरुदेवा, डोलाले धर्म सारे, कशी अपूर्व ती सेवा, आरती राष्ट्र संता. या सर्व संतांनी जे केलं तोच हरिनामाचा खिचडी काला प्रत्येक संतांनी काला केला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोही ला साधने, प्रेमे मोही ला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रत्येक संतांनी काला केला. श्री स्वामी समर्थांनी काला केला. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. संत श्री गजानन महाराजांनी काला केला. गण गण गणात बोते, गण म्हणजे भक्त, बोते म्हणजे भरलेला, मी भक्तांमध्ये आहे, भाविकांच्या मेळात दिसला हरी. श्री दत्तात्रय प्रभूंनी काला केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री संत साईबाबांनी काला केला. सबका मालिक एक है. श्री संत गाडगे बाबांनी काला केला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी कोणता काला केला मंडळी?
या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असावे या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवर दिवसावे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवर दिवसावे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असावी या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असावी हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शीलवान दिसुदे देवरची असावे या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असावी हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे हा झाला मंडळी संतांचा काला. आता आपला काला. काला काला म्हणजे नक्की काय केलं आपण? आपल्याला धड परमार्थही करता येत नाही आणि धड संसारही करता येत नाही. घरी गेलो तर कीर्तनाची आठवण, कीर्तनात आलो तर घरची आठवण. मला एक सांगा, कमळाचं फूल पाहिलंय का तुम्ही कधी? बोलायचं, मी सुरुवातीलाच बोलले होते तुम्हाला बोलावं लागेल. कमळाचं फूल पाहिलंय का सगळ्यांनी? पाहिलंय? कुठे उगवतं कमळाचं फूल? कुठे उगवतं? चिखलात उगवतं. आता मला सांगा, त्या चिखलात उगवणाऱ्या कमळाच्या फुलावर कधी चिखल पाहिला का? नाही पाहिला. तोच भाव आपल्याला आपल्या संसारात देखील आणावा लागेल. संतांनी सुद्धा संसार केला हो, पण काय निर्लेप भाव संसारात असून सुद्धा परमार्थ केला. आणि आपल्याला धड संसारही करता येत नाही आणि धड परमार्थही करता येत नाही. आणि आपण जर माळ जरी करायला घेतली ना, तरी नेहमी तर झोपीचा डुलका हा येतोच, पण एखाद्या दिवशी जर नाही झाला माळ करता करता झोपीचा डुलका, तर नीट जप करावा की नाही? तर नाही. आपला जप कसा असतो? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सुनबाई दूधवाला आला दूध घे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बबलू ऑटो आला लवकर जा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असा जर जप आणि अशी जर भक्ती आपण केली ना मंडळी, तर याच जन्मात नाही, समोरच्या 7 जन्मात आपल्याला भगवंताची प्राप्ती होणे नाही. आता संसाराचा विषय निघाला आहेस तर थोडंसं पुढचंही बोलूनच टाकते. काय विचारता आपल्या संसाराची मजा? पहिल्या वर्षी बायको नवऱ्याला म्हणते, अहो अहो ऐकलत का मी काय म्हणते? लगेच दुसऱ्या वर्षी, अहो पंडितजी बाप्पा ऐकलत का मी काय म्हणते? तिथून काही वर्षांनी, बैरे झालात का, ऐकू येत नाही का? तिथून काही वर्षांनी, इकडे येता का तिकडे येऊ? तिथून काही वर्षांनी, कांडोळ्या फुटल्या मेल्याचे, माणूस कुठं खपला, विनोद संपला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता विषय निघालाच आहे तर याच्या पुढचंही थोडं बोलूनच टाकते. वकिलाची बायको म्हणते,
थांबा तुमचा निकालच लावते. नटाची बायको म्हणते जास्त नाटक करू नका. वीज कर्मचाऱ्याची बायको म्हणते माहितच आहेत किती दिवे लावले. विठ्ठल विठ्ठल आपण जर विचार केला ना मंडळी, तर संसारात आपल्याला 4 प्रकारची लोक पाहायला मिळतात. किती प्रकारची लोक पाहायला मिळतात? 4 प्रकारची लोक पाहायला मिळतात. सगळ्यात पहिले, ज्याचा परमार्थ सुफल तर संसार निष्फल. दुसरा आहे ज्याचा संसार सुफल परमार्थ निष्फल. तिसरा आहे ज्याचा संसारही सुफल आणि परमार्थही सुफल. आणि चौथा आहे ज्याचा संसारही निष्फल आणि परमार्थही निष्फल. सगळ्यात पहिला आहे ज्याचा संसार निष्फल पण परमार्थ सुफल. असा कोणाचा झाला मंडळी? तर श्री संत मीरा राणी यांनी परमार्थ करीत असताना संसाराकडे कधी लक्षच दिले नाही. सततम कीर्तयन्तो माम यतंश्च दृढ व्रताः नमस्यन्तच्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये जाऊन, बोळ्या बोळ्यांमध्ये जाऊन फक्त भगवंताचं नामचिंतन करत राहायच्या. आणि म्हणून यांचा काय, तर संसार निष्फल झाला पण परमार्थ सुफल झाला. दुसरा आहे मंडळी ज्याचा संसार सुफल झाला पण परमार्थ निष्फल झाला. असा कोण असेल? तर भागवतामध्ये हिरण्यकश्यपूची कथा आली आहे. तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलेली आहे. तर हिरण्यकश्यपूनी संसार करीत असताना परमार्थाकडे लक्षच दिले नाही. तो दुसऱ्यांनाही भगवंताचं नाम घेऊ देत नव्हता आणि स्वतः सुद्धा घेत नव्हता. त्याचं म्हणणं फक्त एवढंच होतं की माझीच पूजा करा, माझ्याच पाया लागा. आणि म्हणून काय झालं, हिरण्यकश्यपूचा संसार तर सुफल झाला पण परमार्थ निष्फल झाला. आता तिसरं आहे, आपण 2 बघितले, आता तिसरं आहे ज्याचा संसारही सुफल आणि परमार्थही सुफल. असा कोण असेल? तर पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा संसारही सुफल झाला आणि परमार्थही सुफल झाला. यांनी संसारही केला आणि परमार्थही केला. एक असाच आपल्यासारखा एक सामान्य संसारी व्यक्ती विचार करतो आहे की मी एवढे कष्ट करतो, मी एवढं राबतो, मी माझ्या परिवारासाठी एवढं झटतो, एवढे कष्ट करतो, तरी मला माझ्याकडून धड संसारही होत नाही. कितीही अध्ययन केलं तरी माझ्याकडून धड परमार्थही होत नाही. आणि श्री संत एकनाथ महाराज यांच्याकडे रोज पूर्णाच्या पोळीच्या पंक्त्या उठतात. हे कसं करतात? यांचा संसारही सुफल आहे आणि परमार्थही सुफल आहे. आणि मी कष्ट करून माझा धड संसारही सुफल होत नाही आणि मला धड परमार्थही करता येत नाही. तर हा गृहस्थ एकनाथ महाराजांकडे गेला आणि त्यांना विचारू लागला, का हो महाराज, तुमचा संसारही सुफल आहे आणि परमार्थही सुफल आहे, आणि मी एवढे कष्ट करतो, मी एवढा राबतो, तरी माझा धड संसारही होत नाही आणि परमार्थही होत नाही. तर एकनाथ महाराजांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. ते काय म्हणतात? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती विठ्ठल विठ्ठल. आता चौथा प्रकार, ज्याचा संसारही निष्फल आणि परमार्थही निष्फल. तर असा कोणाचा झाला मंडळी?
अहो माझ्याकडे काय बघता, आपलाच झाला की. आपल्याला धड संसारही करता येत नाही आणि धड परमार्थही करता येत नाही. संसाराचा बोज वाहता वाहता लागलासी मरणाला, नेशी साथी कुणाला. अरे बोल 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 वेड्या नेशी साथी कुणाला. हा झाला मंडळी आपला काला. संतांनी कोणता काला केला? अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणतायत माझ्या मागे मागे या. तर मंडळी इथे आपल्याला शब्दार्थ लक्षात न घेता, इथे आपल्याला शब्दार्थ लक्षात न घेता भावार्थ लक्षात घ्यायचा आहे. माझ्या मागे मागे या म्हणजे काय? माझ्या मागे मागे या म्हणजेच सामुदायिक ध्यान करा है, प्रार्थना गुरुदेव से यह संग समसंसार व्यवहार हो. पण आपण मोठे हुशार, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो. आज व्यसनाचं प्रमाण किती प्रमाणात वाढलेलं आहे मंडळी, किती प्रमाणात. अहो दारू विकणाऱ्यांनी बिल्डिंगाच्या बिल्डिंगा बांधल्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी घराच्या घरं बांधली, आणि दारू पिणाऱ्यांनी काय केलं? स्वतःची इस्टेट गमावून बसला. अहो तंबाखू, खर्रा, गुटखा किती प्रमाण वाढलंय याचं. आधी तर फक्त माणसंच खर्रा गुटखा खायची, आता तर चक्क बाया खाता तो. बरं माणसांना तरी तेवढं कळतं की तंबाखू, खर्रा, गुटखा खायचा म्हणजे मंडपातून उठून बॅक स्टेजला जाऊन आपण खाल्लं पाहिजे. पण बाया मंडपात बसल्या बसल्या खाता तो. बरं एकटीने खावा की नाही, 4-5 जणींना देऊन खातात. आता तो काय प्रसाद आहे का वाटायला? इथल्या खातात का? नाही खात. तुम्ही हसल्या सगळ्या, नक्कीच काहीतरी गडबड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तरी बरं बाया अजून खऱ्या गुटक्यापर्यंतच आहे. ज्या दिवशी बाया सुरू करण ना भाऊ, डोक्यावर जेवढे शिल्लक आहे तेवढे सुद्धा राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आज माणुसकी शिल्लक राहिली नाही. आज माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, पण माणुसकी कुठे कुठेच पाहायला मिळते. आज इंसान तो हर जगह जन्म ले रहा है, लेकिन इंसानियत कहीं कहीं ही पाई जाती है. कई कई दृश्य तो ऐसे देखने में आते हैं
कि इंसान सोचने पर, विचार करने पर विवश हो जाता है। क्या वास्तविकता में हम इंसानों की समाज में जीते हैं? कुठे ऍक्सिडेंट झाला आहे तर त्याचं दुःख तर राहिलं बाजूला, आपण जाऊन त्याचा पहिले फोटो काढतो आणि सगळ्यात पहिले सोशल मीडियावर टाकतो। आता मला सांगा, इथे कुठे आपल्याला माणुसकी दिसते? म्हणूनच आज प्रत्येक ठिकाणी माणूस तर आहे। आज हर जगह आदमी तो है मगर आदमियत नहीं। मला सांगा ना, कधी गध्याला असं म्हणावं लागते का की अरे तू गधा आहेस तर गध्यासारखा वाग, अरे अगं तू गाय आहेस तर गायीसारखी वाग, अरे तू बैल आहेस बैलासारखा वाग। लेकिन इंसान को हर वक्त कहना पड़ता है कि अरे तुम इंसान हो, इंसान तो इंसान की तरह जियो। कोई भिखारी है, हमें आकर के कुछ मांगता है, वो विचार मत कीजिए कि वो बाद में उस पैसों का जाके क्या करेगा, शराब पिएगा, जुआ खेलेगा, वो उसका विषय है। लेकिन आप अपनी इंसानियत से पूछिए कि हम उसको कितने अपमान के उसका कितना अपमान करते हैं। कोई एक भिखारी है, भीख मांग रहा था। भीख मांगते मांगते किसी के घर वो रुका और आवाज लगाई, अरे भैया जरा सुनते हो, बड़ी प्यास लगी थी, थोड़ा सा पानी मिलेगा? तो अंदर आवाज ही नहीं आई। थोड़ी देर और खड़ा रहा और फिर से आवाज लगाई, अरे भैया कोई है घर पे, मुझे बड़ी प्यास लगी है, मुझे थोड़ा पानी चाहिए। अंदर से आवाज आई, अरे घर पे कोई नहीं है, मैं अकेला हूँ और मैं एक काम में व्यस्त हूँ, मैं नहीं तुम्हें पानी दे सकता। वो भिखारी थोड़ी देर और खड़ा रहा। थोड़ी देर के बाद और आवाज लगाई, अरे जरा सुनते हो, जरा पानी चाहिए था, पानी मिलेगा? अंदर से फिर से आवाज आई, अरे मैंने तुम्हें कहा ना मैं काम में व्यस्त हूँ, मैं नहीं आ सकता। तुम अभी तक यही खड़े हो, चले जाओ तुम, मैं तुम्हें पानी नहीं देने वाला। वो फिर खड़ा रहा और फिर से आवाज लगाई, अरे भैया बहुत प्यास लगी है, थोड़ा सा पानी मिलेगा? अंदर से फिर से आवाज आई, अरे मैं तुम्हें पानी नहीं देने वाला, मैं काम में व्यस्त हूँ, मैं घर में अकेला हूँ। तो भिखारी कितना सुंदर उत्तर देता है, बड़ी ध्यान से सुनना। भिखारी क्या कहता है? भिखारी कहता है, अरे आपने मुझे थोड़ा सा पानी दिया होता तो आपकी इंसानियत जिंदा रहती और मेरी प्यास भी बुझ जाती। अरे वो विचार मत कीजिए। मुझे बताइए, हम अपने बेटे को अगर ऑडी मर्सिडीज जैसे गाड़ियां हम दिला सकते हैं तो हम हमारे घर पे जो नौकर काम करता है उसके बेटे को एक साइकिल तो दिला ही सकते हैं। आप अपनी इंसानियत से पूछिए। और चरित्र का कोई सर्टिफिकेट नहीं होता। इंसान समाज में हमें देखता है और खुद की नजरों में अपना सर्टिफिकेट बनाता है। किसी ने कहा है कि कभी किसी के पाँव का कांटा निकाल करके देखो, कभी किसी के पाँव का कांटा निकाल करके देखो, कांटा तो उसके पाँव का निकलेगा मगर दिल की चुभन आपकी कम होगी। लेकिन पहले कांटा निकालना सीखे तो सही। किसी ने कहा है तुम जमीन वालों पर रहम करो, ऊपर वाला तुम पर अपने आप मेहरबान हो जाएगा। तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, रक्तदान ऐकली आहे ना सगळ्यांनी? तर मी तुम्हाला सांगते कि तुम्ही रोज रक्तदान करू शकता। अब आप सब लोग मुझे ये बोलेंगे कि अगर हमारा ब्लड हम रोज दान करेंगे तो हमारे अंदर भी तो कुछ बचना चाहिए कि नहीं? हम तो कंकाल बन जाएंगे। लेकिन सिर्फ रक्तदान करने से ही रक्तदान नहीं होता। कोई व्यक्ति है,
उसके साथ आप प्यार भरी दो बातें कर लो, वैसे ही आप उसका रक्त बढ़ जाएगा. कोणासोबत दोन प्रेमाची शब्द बोला तर त्याचं रक्त आपोआपच वाढून जाईल हो. म्हणून माणुसकीनी जगायला शिका. आणि मला हे गोष्ट सांगताना अत्यंत आनंद होत आहे की माणूस बनून कसं जगावं हे सांगण्यासाठीच ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेची रचना केली. आणि म्हणून मंडळी माणुसकीनी जगायला शिका. किसी के काम जो आए, किसी के काम जो आए, उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए, उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए, पराया दर्द अपनाए, उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन, कभी दुख है, कभी सुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल मुश्किल में न घबराए, उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए, उसे इंसान कहते हैं. उसे इंसान कहते हैं. आणि म्हणून मंडळी आता गरज आहे संत साहित्याची, संत विचाराची, सत्संगाची. आपल्याला गरज आहे निष्ठेची. आणि आपली निष्ठा ना भलत्याच गोष्टीवर, आपली निष्ठा त्या पबजी गेमवर. अहो इतकी एडी झाली त्या पबजी गेम पायी. मी एक बातमी ऐकली होती की एका मुलानी बापाची हत्या केली आणि त्या मुलाला राग एवढा आला होता, एवढा राग आला होता की माणूस मेलाय, त्याचा बाप मेला आहे, पण मेल्यावर सुद्धा एक पाय आणि एक हात बाजूला काढून ठेवला. एवढा राग आला होता. याचं कारण काय असावं? याचं फक्त एवढं एकच कारण होतं की बापानी मुलाला पबजी गेम खेळू दिला नाही. आता मला सांगा, जी औलाद मोठे होऊन आपल्या बापाचाच जीव घेत असेल त्यापेक्षा बाई वांज राहिलेली चांगली की नाही? पुत्र असावा कुल उठरी, एरवी ती वांझची बरी. एवढं करायचं, हाडा मासाचं बनवायचं. अहो मी म्हणते पोरांनो, मरा, खुशाल मरा, पण मरताना असं मरा की चार चौघात त्याच्या बापानं वर मान करून त्याच्या मरणाचं कारण सांगावं. जो असूड तारेचा आणि खिळेचा होता, एक झपका बसला की तो एक दोन मांसाचे तुकडे बाजूला घेऊन यायचा. आता प्राण जाणार होता, आता जीव कंठापर्यंत आला होता, आता सळई नजरेत घुसणार होती. तोच औरंगजेबाने शेवटचा प्रश्न संभाजी महाराजांना विचारला, संभा क्यों मर रहे हो? हमारी एक बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, अरे इस तख्त का शहंशाह बना देंगे. संभाजी महाराज बोलले, अरे काय ऐकायचं काय बाबा तुझं?
बस हमारी एक बात मान लो संभा, हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारे नाम की जय जयकार कर लो. अरे ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेली, कणात ताट कला नजर वर गेली आणि छाती फुगवली आणि सांगितलं, अरे जोपर्यंत या अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर झुकणार नाही. अरे मेलो तरी 72 पण धर्म कधी सोडणार नाही. याला निष्ठा म्हणायचं महाराज. बोली छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. अरे पूसच तशी होती, बापच तसा होता. छत्रपती शिवाजी महाराज साधी सुधी गोष्ट नाही महाराज. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज भागवतात कीर्तनात का सांगावे. अरे मी मुलगी असून तुमच्या सगळ्यांसमोर ताठ मानेने कीर्तन करत आहे, याचं कारण शिवाजी महाराज आहे. आज प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मंदिरात देव टिकून राहिला आहे, याचं कारण शिवाजी महाराज आहे. माझी जाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बाबाचा बाप राज शिवाजी जन्मला, तो बाबाचा बाप राज शिवाजी जन्मला. माझी जाऊ पुण्याई कशी आली या फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो राजाचा बाप राजा शिवा जन्मला. ते राजा शिवाजी महाराज गोरे घोडपरे मोहिते खोपडे सुपडे निंबाळकर यांसारख्या शत्रूंचा बंदोबस्त तर केलाच, निजापूरकरांना चांगलाच धडा शिकवला. अफजल खानाचा वध देखील केला. 350 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकांच्या पंजाखाली आलं होतं. सतत सत्ता विस्तारापोटी लढाया होत होत्या आणि यात मात्र आमची सामान्य जनता भरडली जात होती. कोणाची कुस उजळली जात होती तर कोणाचं कुंकू पुसलं जायचं आणि घरात उरल्या सुरल्या पंक्त्या थरथरत होत्या आणि थरथर करून शेवटी विजत होत्या. याच काळोखात भूतलावर अवतरली तारीख 29 फेब्रुवारी 1630 रोजी जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास आले आणि त्याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती आणि त्याच जिजाऊ ज्यांनी घडवले राजे शिव छत्रपती. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की कवी भूषण असे म्हणतात, तेज तम अंस पर कान्हाजी मी कंस पर त्यो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती जमाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. शिखवंजन कल्याणाची, जगद्गुरु तुकोबांची, शिखवंजन कल्याणाची, जगद्गुरु तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधिले या तोरणे गडाला, स्वराज्याचे तोरण बांधिले या तोरण गडाला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. ओ जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. आणि म्हणून मंडळी आता गरज आहे संत साहित्याची, संत वाङ्मयाची. कारण माऊली ज्ञानेश्वरांपासून ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांपर्यंत जेवढे काही संत आहेत त्या सगळ्यांचा फक्त एकच आग्रह आहे, काय तर कलियुगी
जीवाला समाधान मिळावं, सुख मिळावं, आनंद मिळावा. त्यांचा बाकी काही अपेक्षा नाही, त्यांना दुसरं काही मिळेल. त्यांना फक्त एवढीच अपेक्षा आहे की कलियुगी जीव जो जन्माला आला आहे त्याला समाधान मिळालं पाहिजे, त्याला सुख मिळालं पाहिजे. पण हा कलियुगी जीव जिथे सुख आहे तिथे जात नाही आणि जिथे सुख नाही तिथे गेल्याशिवाय राहत नाही. आणि जर खरा आनंद तुम्हाला मिळवायचा असेल ना मंडळी, तर परमार्थ क्षेत्र या क्षेत्रात जेवढा आनंद आहे तेवढा आनंद इतर दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. आणि मंडळी म्हणून आता गरज आहे निष्ठेची, आता गरज आहे भक्तीची. आपली भक्ती कुठेतरी कमी पडत आहे. एक बार उद्धव जी ने भगवान श्री कृष्ण से प्रश्न पूछा कि भगवान, आपको कौन सा उतना तत्व प्रसन्न कर सकता है? आप कौन से तत्व से आप प्रसन्न होते हो? तो भगवान बड़ा सुंदर उत्तर देते हैं. भगवान कहते हैं, मैं सिर्फ भक्ति से प्रसन्न होता हूँ. मुझे ना कोई तत्व उतना प्रसन्न कर सकता है जितना कि प्रसन्न मैं भक्ति से होता हूँ. भगवान को केवल प्रेम चाहिए, बाकी भगवान को कुछ नहीं चाहिए. हम भगवान को सब कुछ दे देते हैं सिवाय प्रेम के. भगवान को केवल प्रेम चाहिए, भक्ति चाहिए. भजनम अर्थात भक्ति. भजन ही भक्ति है, इसलिए भजन करो. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. भक्ति के दो प्रकार बताए गए हैं. एक है सकाम भक्ति और एक है निष्काम भक्ति. सबसे पहले है सकाम भक्ति. सकाम भक्ति मतलब जो हमारी जो दैनंदिन की पूजा रहती है, जो कोई हम स्वार्थ अपने मन में रख के जो पूजा करते हैं, वो है सकाम भक्ती. म्हणजे मनात काही इच्छा ठेवून पूजा केलेली जे भक्ती असते त्याला सकाम भक्ती म्हणायचं. आणि एक आहे निष्काम भक्ती. निष्काम भक्ती म्हणजे निस्वार्थ होऊन केलेली भक्ती. काही अपेक्षा नाही आपल्याला इथून काही मिळेल याची, फक्त भक्ती करत राहायची. श्री संत मीरा राणींनी तेच केलं. तुम्हाला माता शबरी माहिती आहे? माता शबरीने सुद्धा निष्काम भक्ती केली. काय होतं माता शबरीकडे? काहीच नाही. माँ शबरी के पास अपने परम पिता परमाधार अखिल कोट ब्रह्मांड नायक के पैर धोने के लिए पात्र तो नहीं था प्यारी आत्माओं, लेकिन पात्रता थी. याला म्हणायचं निष्काम भक्ती. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती सारी निर्धार पाहिजे मना. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती सारी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा. भक्ती
विना उधार नाही भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाला. श्री संत मीरा रानी, जब ये शायद चरित्र आपने नहीं सुना होगा, श्री संत मीरा रानी जी के जो दादाजी थे दुधा साहब, जब मीरा रानी पेट में थी, तब सब गांव वालों ने मिलकर के श्रीमद् भागवत की कथा कराई. तो गर्भ में बैठी बैठी मीरा जीजी भी कथा सुनती गई. अब मीरा जीजी का जन्म हुआ, बड़ी हुई. एक बार की बात है, गांव में कथा रखाई. सब गांव वालों ने मिलकर के श्रीमद् भागवत की फिर से कथा रखाई. तो 5 साल की छोटी सी बच्ची है, नाम है मीरा. दुधा साहब जो मीरा जीजी के दादाजी थे, वो मीरा जीजी को लेकर के श्रीमद् भागवत कथा की पंडाल में आए और सबसे आगे बैठे हैं दोनों. मीरा जीजी कथा सुन रही है, बस कथा सुनती जाती है, रोती जाती है, कथा सुनती जाती है, रोती जाती है. अब कथा खत्म हुई. व्यास जी जो कथाकार थे, उन्होंने श्रोता जी से प्रश्न पूछा, सबसे प्रश्न पूछा कि अरे भाई, किसी के मन में कोई जिज्ञासा हो तो, कोई प्रश्न हो तो मुझसे आके पूछ सकता है, मैं यहीं पर बैठा हूं. लेकिन सब लोग अपनी भाग दौड़ में सब चले गए. अब व्यास जी को लगा अब पंडाल में कोई नहीं, मैं बैठ के क्या करूं, अब मैं भी चलता हूं. वो भी चलने लगे, लेकिन किसी ने पीछे से उनका कुर्ता पकड़ा. व्यास जी ने देखा, क्या देखा, छोटी सी बच्ची है, नाम है मीरा, बस आंखों से अश्रु की धाराएं बह रही है. अश्रु की धाराएं रुकने का नाम ही नहीं ले रही. तो व्यास जी को लगा ये छोटी सी बच्ची है, कुछ इसको चॉकलेट, कुछ कैडबरी वगैरह दे दूं तो ये चुप हो जाएगी. तो मीरा जीजी उनसे क्या प्रश्न पूछती है, बड़ी ध्यान से सुनना. मीरा जीजी उनसे प्रश्न करती है कि जिस बाके बिहारी जी की, जिस ठाकुर जी की, जिस भगवान परमात्मा जी की आप कथा कर रहे थे, वो ठाकुर जी, वो भगवान मुझे कब मिलेंगे. तो व्यास जी के मन में आया, अरे जिस ठाकुर की, जिस परमात्मा की कथा मैं इतने वर्षों से करता आ रहा हूँ, कभी ये प्रश्न मेरे मन में नहीं आया कि जिसकी कथा मैं करता हूँ वो ठाकुर जी मुझे कब मिलेंगे. और ये 5 साल की छोटी सी बच्ची मुझसे आकर के पूछ रही है कि जिसकी कथा आप कर रहे हो वो ठाकुर जी मुझे कब मिलेंगे. प्यारी आत्माओं, इसी का नाम है निष्काम भक्ति. मीरा के प्रभु गिरिधर नागर राधा के मन, राधा नित्य श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन. एक रानी एक दासी, दोनों हरि प्रेम की प्यासी. अंतर क्या दोनों की जान बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, दर्श दीवानी. म्हणून मंडळी, निष्ठेने राहायला शिका, भक्ती करायला शिका. आता आपण काल्याकडे वळूया. काल्याच्या कीर्तनात बसणाऱ्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच असतो. तुमच्या मनात आहे का मला माहिती नाही, आहे का तुमच्या मनात प्रश्न? तुम्ही म्हणाल कोणता प्रश्न? तर जगामध्ये एवढे देव आहे,
पण काल्याच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का? तर मी कीर्तनाच्या सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की कालपर्यंत जे आपण ऐकत होतो ते व्यास होतं आणि आज जे आहे ते नारद आहे. का? कारण की हा जो कलियुगी जीव आहे, एकदा सांगितलं तर या जीवाच्या लक्षात राहत नाही. म्हणून या जीवाला वारंवार आठवण करून द्यावी लागते, भगवंताची आठवण करून द्यावी लागते. म्हणूनच भगवंताचं चरित्र सांगायचं. पण आता जगामध्ये तर एवढे देव आहे, अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी. भगवंताच्या अवताराचे किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 6 प्रकार. कोणते? काला, आवेश, पूर्ण, परिपूर्ण. आणि तरी हा प्रश्न आहे, पूर्ण अवतार रामकृष्ण. तरी एक प्रश्न आहे की राम सोडून कृष्णच का? तर राम किती सरळ आहे, ना वेलांटी आहे, ना उकार आहे, ना काही. आणि म्हणायला सुद्धा किती सरळ, राम. आणि कृष्ण, कृष्ण आलं का अख्खी जीभ वळवावी लागते. बरं गडी उभं राहताना पण वाकडाच होता की, इकडला पाय इकडं टाकायचा, वागायला पण वाकडाच होता. तरी प्रश्न की राम सोडून कृष्णच का? तर नीट ऐका, राम अवतारामध्ये सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नाही. कृष्ण अवतारामध्ये सामर्थ्यही होतं आणि स्वातंत्र्यही होतं. आता तुम्ही मला म्हणाल स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हा काय प्रकार आहे? तर राम अवतारामध्ये सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नाही. म्हणजे काहीही करू शकत होते पण काहीच केलं नाही. काय केलं? बोलिले वाल्मिक. जसं वाल्मिक महर्षींनी लिहिलं आहे तसं श्री रामचंद्र प्रभूंना वागावं लागलं. आणि कृष्ण अवतारामध्ये सामर्थ्यही होतं आणि स्वातंत्र्यही होतं. कृष्ण अवतारामध्ये भगवंत जसं वागले तसं लोकांना लिहावं लागलं. आणि म्हणून आजच्या दिवशी कृष्ण विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णचं चरित्र सांगण्याची पद्धत आहे. चरित्र ते उच्चारावे जे केले देवे गोकुळी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा या धरतीवर या पृथ्वीवर राक्षस थैमान घालतात तेव्हा भगवंताचा अवतार होत असतो. कशासाठी? परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्यासाठी. विनाशायच दुष्कृतां, दुष्टांचा विनाश करण्यासाठी. धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताचा अवतार होत असतो. विठ्ठल सतयुगात श्री हरी अवतार, द्वापार युगात, त्रेतायुगात श्री राम अवतार, द्वापार युगात श्री कृष्ण अवतार आणि कलियुगातील ईश्वरी अवतार म्हणजे संत. भगवंतांनी श्रीकृष्ण म्हणून द्वापार युगात अवतार घेतला. आता त्याच्या जन्मांची कथा हे सगळं आपल्याला माहितीच आहे. आपण 7 दिवस भगवान श्रीकृष्णाचं चरित्र श्रवणपान केलंय. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, भगवंत मोठे व्हायला लागले आणि जसे जसे मोठे व्हायला लागले तसे तसे खोड्या करायला लागले. भगवंतांनी श्रीकृष्णांनी
गोपींवर प्रेम केलं आणि मंडळी आपण नेमकं तेच करायला विसरलो. गोपींवर प्रेम केला म्हणजेच काय तर स्त्री जातीचा सन्मान केला. जत्र नार्यन्ते पूज्यते तत्र रमन्ते देवताः ही आपली भारतीय संस्कृती असून सुद्धा आज दररोज एक निर्भयाचा बळी जातो आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंचा हा देश विदेशी स्त्री लग्न करण्याच्या इच्छेने आलेल्या स्त्रीचा आई म्हणून गौरव करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा हा देश आणि आज दररोज एक निर्भयाचा बळी जातो आहे. आणि म्हणून सांगते मंडळी, आपल्या मुलीला परी बनवण्यापेक्षा वाघीण बनवा, जेणेकरून ती स्वरक्षा करू शकेल, ती स्वतःची आत्मरक्षा करू शकेल. मुलीला एक वेळचा स्वयंपाक करता नाही आला तरी चालेल, एक वेळची तिला घरकाम नाही आलं तरीही चालेल, पण स्वरक्षा करता आलीच पाहिजे, आत्मरक्षा करता आलीच पाहिजे. आणि म्हणून मुलीला जेवढं सुसंस्कारित आपण मुलीला सुसंस्कारित तर बनवतोच, पण मुलाला देखील तेवढंच सुसंस्कारित बनवा. नुसतं मुलगी सुसंस्कारित असून चालत नाही, मुलाला देखील तेवढेच संस्कार द्यावे लागते. अहो, आजकालच्या मुला मुलींना श्रीराम कोण आहे, श्रीकृष्ण कोण आहे काहीच माहिती नाही. मात्र यात दोष त्यांचा नाहीये, यात दोष तुमचा सगळ्यांचा आहे. का? कारण की तुम्ही त्यांना कीर्तनात भागवतात आणतच नाही. आणि मला सांगा ना, जर त्यांच्या आयुष्याला आध्यात्मिक अनुष्ठानाची जोड नसेल तर त्यांना कसं माहिती होईल श्रीराम कोण होते, श्रीकृष्ण कोण होते, त्यांनी काय काय अवतार घेतले, स्वामी विवेकानंद कोण होते, शहीद भगतसिंग कोण होते, त्यांना कसं कळेल? आणि म्हणून आपल्या मुलींना आध्यात्मिक अनुष्ठानाची जोड द्या. आध्यात्मिक अनुष्ठानाशिवाय काहीच शक्य नाही मंडळी. नासाचे शास्त्रज्ञ सुद्धा सगळ्यात पहिले गायत्री मंत्राचा जाप करतात आणि त्यानंतरच ते त्यांच्या लॅब मध्ये प्रयोगाला सुरुवात करतात. आणि आपण तर सामान्य माणसं आहोत, आपल्याकडे म्हणायला सगळे ग्रंथ आहे, पण ते फक्त लाल कपड्यापुरते मर्यादित आहे. आपण कधी त्या ग्रंथांना बाहेर काढलंच नाही, त्या लाल कपड्याच्या बाहेर काढलंच नाही, तर मला सांगा कसं कळेल आपल्याला त्या ग्रंथामध्ये काय आहे? आणि जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही, जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत काय लिहिलं आहे, तोपर्यंत आपण ते आचरणात कसं आणू? आणि आपण कोणाला काही सांगूही शकत नाही. मला एक गोष्ट सांगा, एक पेशंट आहे, तो डॉक्टरांकडे गेला आहे, त्याला ताप आला आहे, डॉक्टरांनी त्याला जी औषधं लागते ती दिली, तो घरी परत आला. आता मला तुम्ही सांगायचं आहे, आता तो त्या औषधाची पूजा केल्यावर तो बरा होईल की जेव्हा ती औषध पोटात घेतल्यावर तो बरा होईल? काय केल्याने बरं होईल? पूजा केल्याने, आरती केल्याने बरं होईल का? पूजा केल्याने, आरती केल्याने बरा होईल का तो? काय करावं लागेल त्यासाठी? त्याला ती औषध पोटात घ्यावी लागेल. आणि म्हणूनच आता घरी जाऊन सगळ्यात पहिले हेच काम तुमच्याकडे, लाल कपड्यातले ग्रंथ काढायचे आणि रोज त्याचं वाचन करायचं. आणि नुसतं वाचनच नाही करायचं, समजून घ्यायचं आणि ते आचरणात सुद्धा आणायचं. आणि तेच सुसंस्कार आपल्या मुलांना सुद्धा द्यायचे. चला
आता आपण काल्याकडे वळूया. तत्पूर्वी थोडस भजन करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी गोपाला. कीर्तनातला तिसरा नियम काय होता? भजन सुरू झालंच की मुखानी नाम आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. आणि मला सगळं दिसतं इथून कोण टाळी वाजवत आहे आणि कोण नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले सगळ्यांनी हात वरती करा. मागे बसलेले पण सगळ्यांनी हात वरती करायचे आणि मुखाने भजन सुद्धा करायचंय. गोपाला गोपाला देवकी नंदन मुखाने भजन पण करायचंय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 गुरुजी बाबा गोपाला 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 ज्ञानेश्वर माऊली गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला. भगवंत मोठे व्हायला लागले, खोड्या करायला लागले. एकदा काय झालं, सगळ्या गवळणी यशोदामाईकडे तक्रार घेऊन आल्या. अगं ये यशोदामाई, तुझा हा लल्ला आहे ना, हा कान्हा आहे ना, हा रोज माझ्या घरी येतो, माठा फोडतो, स्वतःही खातो दही, स्वतः तर खातोच खातो, त्याच्या सगळ्या सवंगड्यांना सुद्धा खाऊ घालतो. आता यशोदामाई म्हटली, अगं तो एवढं सगळं करत असतो तेव्हा तुम्ही तिथेच असताना मग तुम्ही काय करता? गवळणी म्हणतात, अगं माई, तो सगळं करून चुकतो आणि सगळं झाल्यावर आम्हाला माहिती पडतं की यांनी नेमकं काय केलंय. यशोदामाई म्हटली, का ग, माझा लल्ला सुंदर आहे, तुम्हाला पचवत नाही का ग? तुम्हाला वाटते ना माझा लल्ला खोड्या करतो, तुमच्याकडे येऊन माठं फोडतो, दह्या दुधाची चोरी करतो? तर एक काम करा, तुम्ही त्याला रंगे हात पकडून माझ्याकडे घेऊन या. आता त्याच गवळण्यांच्या टोळीमध्ये होती प्रभावती नावाची गवळण. तिने उचलला विडा. ती म्हणाली, अगं यशोदा, तुला असं वाटते ना, थांब मी तुझ्या लल्लाला रंगे हात पकडून आणतो. उचलला तिने विडा. आता प्रभावती काकीचा जो दीर होता हा भगवान श्रीकृष्णाचाच वयाचा होता. हे जेव्हा सगळं यशोदामाईकडे चाललं होतं ना, तेव्हा सगळे सवंगडी बसून हे सगळं ऐकत होते. आता कृष्ण म्हटले, अच्छा, आता प्रभावती काकीकडे जावं लागेल. तो भगवान श्री कृष्ण अपने सब सखा उठ गए, प्रभावती काकी के घर गए और बताया, अरे काकी, तूने मेरे मैया को कहा ना कि आप मुझे रंगे हाथ पकड़ के मैया के पास लेके जाएगी, तो ठीक है, कल ठीक 12 बजे मैं आऊंगा और आप मुझे रंगे हाथ पकड़ के मैया के पास लेके जाना. प्रभावती काकीला तर आनंदच झाला. चोर आपल्याकडे चालत येतोय हा विचार करून तिला आनंदच झाला. ती पण हुशारच होती. तिने काय केलं, दह्या दुधाची माठ भरून ठेवली. तिला माहिती होतं आता दुसऱ्या दिवशी भगवंत येणार आहे म्हणून, श्रीकृष्ण येणार आहे म्हणून. पण ती एवढी हुशार होती, तिने काय केलं, कोणाला तरी सांगून बाहेरनं कडी लावून घेतली आणि ती अंदर लपून राहिली.
आता सगळे सवंगडी आले भगवान श्री कृष्णा सोबत. सगळे सवंगडी आले आणि कृष्णाने बघितलं की कडी लावून आहे. म्हणजे कृष्ण बोलले की प्रभावती काकीला तर माहिती होतं की मी येणार आहे चोरी करायला म्हणून. जर बाहेरून दार लावून दिसत आहे तर भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे. भगवान श्रीकृष्णाने कडी उघडली, अंदर गेले. प्रभावती काकी लपून बसलेली होती आणि तिने काय केलं, जे दह्या दुधाची माठ होती त्याला एक घंटी बांधून ठेवली की बा श्रीकृष्ण येईल आणि दही चोरेल आणि घंटी वाजेल आणि मी लगेच येऊन याला पकडेल, म्हणजे याला धावायचा चान्सच मिळणार नाही. जशी घंटी बघितली भगवान श्रीकृष्णानी तसे दाऊ म्हणायला लागले, अरे कन्हैया दाल में कुछ काला है. कन्हैया म्हणायला लागले, अरे दाऊ दाल में कुछ काला नहीं बल्कि पूरी दाल ही काली है. आता भगवान श्री कृष्ण आले. भगवान श्री कृष्ण उस घंटी को बोलने लगे, देख घंटी तू मेरी दास है और मैं तेरा स्वामी हूं, इसलिए तू बजना नहीं, ये मेरी आज्ञा है. तो घंटी ने कहा ठीक है स्वामी, जैसी आपकी इच्छा. आता भगवान श्री कृष्ण गेले आणि चोरायला लागले. आणि जसे भगवान श्री कृष्णाने जेव्हा चोरलं तेव्हा तर घंटी नाही वाजली, पण जेव्हा भगवान श्री कृष्णाने ते खायला सुरुवात केली तेव्हा मात्र घंटी वाजायला लागली. आणि जशी घंटी वाजायला लागली तशी प्रभावती काकी आली आणि भगवान श्रीकृष्णाचा हात पकडला. आणि यांची एवढी फास्ट सर्व्हिस की तोपर्यंत बलदाऊ सगळ्या सवंगड्यांना घेऊन मागच्या रस्त्याने बाहेर सुद्धा निघून गेलेले होते. आता प्रभावती काकी म्हणायला लागली, बघ कृष्ण आम्ही पकडलं तुला. तर कृष्ण हसून म्हणायला लागले, अरे काकी अभी तो पूरा रास्ता बाकी है, पहले आप मेरे घर पहुंचो तो सही. आता श्री कृष्ण म्हणायला लागले, प्रभावती काकी एक मिनिट, पहिले मला या घंटीशी बोलायचंय. का ग घंटी, मी तुला म्हटलं होतं ना की तू वाजायचं नाही, मग तू का वाजलीस? का वाजलीस? तर घंटी म्हणायला लागली, भगवान तुम्ही मला म्हटलं होतं की जेव्हा मी चोरेल तेव्हा वाजायचं नाही, पण देवा जेव्हा भगवंताला भोग लागतो तेव्हा घंटी तर वाजतेच, त्यामुळे मी वाजली. आता भगवान श्रीकृष्ण प्रभावती काकी सोबत निघाले आणि हे निघायला लागले. यांच्या मागे सगळी यांची टोळी मागे 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 मागे. भगवान श्री कृष्ण प्रभावती काकीला म्हणायला लागले, अरे काकी मेरा हाथ कितना नाजुक है, कितना कोमल है, और आपने इसको कितनी कठोरता के साथ पकड़ के रखा है. प्रभावती काकी बोली, अरे कन्हैया अब तो तेरा बस हाथ दुख रहा है, जब मैं यशोदा माई से तुझे पिटवाऊंगी ना तो तेरी शरीर की हर एक नस दुखने लगेगी. भगवान श्री कृष्ण बोलले, अरे काकी अब तो पूरा रास्ता बाकी है. आणि जसं भगवंतांनी असं म्हटलं तसेच सगळ्यात मागे. आता त्या काळी अशी पद्धत होती की बाई घुंगट टाकत होत्या, त्यामुळे तिला काही दिसलं नाही की माझ्या हातात कोण आहे बा, मी कोणाला पकडलं आहे. तर भगवान श्रीकृष्णाने काय केलं, लपूनच हात सोडला आणि प्रभावती काकीचा जो दीर आहे त्याचा हात प्रभावती काकीच्या हातात देऊन दिला आणि स्वतः मात्र शॉर्टकट मार्गाने घरी जाऊन पोहोचले. आणि घरी जाताच यशोदा माईकडे म्हणायला लागले, अरे माई तुझे पता है ये सब गोपियां मेरी तकरार लेके तुम्हारे पास क्यों आती है? क्योंकि इतना सुंदर बेटा इनका नहीं है ना, इसीलिए ये तकरार लेके तुम्हारे पास आती है.
यशोदा माई बोली, अरे हाँ कन्हैया, कल भी सब गोपियां आई थी तेरी तकरार करने के लिए। और कन्हैया बोले, अरे हाँ मैया, अभी मेरे दोस्तों ने मुझे बताया कि वो जो प्रभावती नाम की जो काकी है ना, वो अभी मेरी तकरार लेके तुम्हारे पास आ रही है। लेकिन मैं तो पहले से ही तेरे पास आके बैठ गया कि तुझे पता चले कि मैं चोर नहीं हूँ, मैं चोरी नहीं करता। यशोदा मैया बोली, अच्छा ऐसी बात है लल्ला, तो आने दो उस प्रभावती को, देखती हूँ मैं। असं म्हणताच आता कृष्ण बोलले, आता सगळं रेडी आहे, आता मोर्चा येऊ द्या घरी, आता काही प्रॉब्लेम नाही। प्रभावती काकी आली आणि म्हणायला लागली, अगं ए यशोदा, बघ तू म्हणत होतीस ना तुझा लल्ला चोरी नाही करत, बघ मी तुझ्या लल्लाला रंगे हात पकडून आणलंय। तुला काल बोलली होती ना मी की मी तुझ्या लल्लाला पकडून आणेल, बघ मी आता त्याला पकडून आणलंय। यशोदा माई म्हटली, हसली आणि म्हटलं, प्रभावती, अरे मेरे लल्ला को जरा सामने तो कर, जरा तू भी देख ले मेरे लल्ला को एक बार। आणि जसं प्रभावती काकीनी समोर केलं तशी प्रभावती काकी अचंबित झाली, अरे मी तर कृष्णाला पकडून आणलं होतं, मग तू कुठून आलास? म्हणायला लागली, अगं वहिनी, घरापासून तू मलाच पकडून आणलं होतं ग, कृष्णाला नाही। आणि तेव्हापासनं प्रभावती काकी सुद्धा भगवंताचं लीला कीर्तन करायला लागली, विठ्ठल 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 विठ्ठल, तालियों के साथ विठ्ठल 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 विठ्ठल। आता भगवान श्रीकृष्ण जसे जसे मोठे व्हायला लागले तशा तशा तक्रारी वाढायला लागल्या। आणि म्हणून यशोदामाईंनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, कृष्णा आता तू रोज वनात जात जा गायांना घेऊन। श्रीकृष्ण म्हटले, ठीक आहे। कृष्ण सगळ्या सवंगड्यांसोबत गायी चरायला घेऊन जात जायचे। आता सगळेजण खेळत होते वनामध्ये आणि सगळ्यांना भूक लागली। पेंड्या म्हणायला लागला कृष्णाला, अरे कृष्णा, आता भूक लागली रे, आता खेळणं नाही होत, आता आपण सगळे जेवण करायला बसू। कृष्ण म्हटले, भूक लागली? सगळे म्हणायला लागले, हो हो कृष्णा, आम्हाला पण भूक लागली रे। राधा राणीला घोंगडी मागितली, घोंगडी टाकली, सगळे बसले। कृष्ण म्हटले, सगळ्यांच्या शिदोऱ्या उघडा। सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या ज्या आणल्या होत्या उघडल्या आणि आता श्रीकृष्ण म्हटले, सगळ्या शिदोऱ्या एकत्र करा, सगळ्या शिदोऱ्या एकत्र करा। सगळ्यांनी शिदोऱ्या सुद्धा एकत्र केल्या आणि आता श्रीकृष्ण पेंद्याला म्हणायला लागले, पेंद्या, आता सगळ्यांच्या शिदोऱ्या वेगळ्या कर। पेंद्या म्हणायला लागला, कृष्णा, आता हे अशक्य आहे, सगळं आता एक रूप झालेलं आहे, आता याला वेगळं करणं शक्य नाही। आता याला वेगळं करणं शक्य नाही। आणि मंडळी, याचंच नाव आहे काला। भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ। भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ। काला म्हणजे एक रूपता। मला सांगा, काय काय असतं आपल्या काल्यात?
जोराने बोला, आता हे मला ऐकूच यायला पाहिजे. काय काय असतं? चण्याची डाळ. अजून काय असतं? पोहे. अजून साखर. अजून साखर, दही. अजून एक उरलाय, मिरचे. तर मंडळी, हे काल्याचे 6 प्रकार. हे 6 प्रकार नसून तर हे षड विकार आहेत. सगळ्यात पहिला आहे पोहे. पोहे म्हणजे हलक्या विचारांचे लोक. गावात बीजेपी वाले आले तर हे त्यांना म्हणतील आम्ही तुम्हालेच पॅक आहे. गावात काँग्रेसवाले आले त्यांना म्हणतील आम्ही तुम्हालेच पॅक आहे. पण खरं तर मंडळी हे कोणालेच पॅक नसतात. यायले जे पॅक दिन ना त्यांनाच हे पॅक असतात, म्हणजे पोहे. दुसरं आहे दही. दही म्हणजे चोपडे बोलणारे लोक. बंधूंनो आणि भगिनींनो, समजलात ना तुम्ही? बघा, दर 5 वर्षांनी येतं. तिसरं आहे गोड बोलणारे लोक. आता तिसरं आहे साखर, म्हणजेच गोड बोलणारे लोक. आता गोड बोलणारे लोक कसे बोलतात? एक जण येतो, बोलतो, हो हो मोरेश्वर भाऊ तुम्ही होते ना, म्हणूनच आपल्या गजानन नगर मध्ये एवढा मोठा भागवत सप्ताह झाला. आता हे एवढं इथं बोलतं आणि लगेच तिथून थोडं समोर जाऊन बोलतं की हे भाऊ आहेत ना, हे मधामधातच करतात, आम्हाला काही करूच देत नाही. हे असतात गोड बोलणारे लोक. आता चौथा आहे मिरचे. मिरचे म्हणजे क्रोधाचा गुण. भांडण करणारा दुसरा, भांडण करणारा तिसरं, आणि हे त्याच्या मधात जातं. घेणं न देणं, कंदील लावून घेणं. मिरचे म्हणजे क्रोधाचा गुण. आता आहे चण्याची डाळ. चण्याची डाळ म्हणजे अहंकारी. आता आपण यांना म्हणायचं, अहो चला ना, खूप सुंदर कथा सुरू आहे, मोठी भागवताची कथा सुरू आहे, आपण जाऊ आणि ऐकू, थोडा वेळ बसू. पण हे लगेच त्यांना म्हणतात की पाऊस ना खूप जरा जास्तच येतोय म्हणून मी येणार नाही. बरं, ज्या दिवशी पाऊस नाही त्या दिवशी सुद्धा यांच्याकडे बहाणा रेडीच राहतो. काय तर तिथे गोटे आहेत. अहो गादे तुला या, आणा ना, झोपा मग इथं. म्हणजे अहंकारी, चण्याची डाळ. आता 6वा प्रकार आहे लोणचं. एकादशीच्या दिवशी एकादशी करण्यावाल्याच्या तोंडासमोरून फक्त अशी लोणच्याची फोड फिरवा. एकादशीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी. म्हणजे लोणचं विठ्ठल तर मंडळी, हे 6 प्रकार नसून तर हे षड विकार आहेत. काय झालं ना मंडळी, आपण 7 दिवसाआधी अज्ञानी होतो आणि 7 दिवसाचं भागवत ऐकून आपण आज ज्ञानी झालेलो आहे. म्हणजेच नेमकं काय झालं तर दही आणि साखर एकत्र आल्यामुळे साखरेला सुटलं पाणी आणि ते जाऊन घुसलं पोह्यात आणि त्यामुळे पोहे झाले जड. म्हणजेच काय, पोहे म्हणजे आपण आणि साखरेला सुटलं पाणी म्हणजे ज्ञान. आणि साखरेला एवढं पाणी सुटलं की मिरची सुद्धा गोड लागायला लागली. आणि चण्याची डाळ तिची तर चांगली चिरली. एक रात्रभर आधी घरी पाण्यात भिजू घातली आणि नंतर मंडपात आणून काल्यामध्ये टाकली. आणि मंडळी, याचंच नाव आहे काला. काला म्हणजे एकरूपता. आता सरते शेवटी मी एवढंच बोलेल की माझ्या तोंडून कोणाला वाईट वाटलं असेल तर मुलगी म्हणून, बहीण म्हणून क्षमा करा. पण जो उपदेश वाटला तो जीवनात आचरणात आणल्याशिवाय राहू नका.
आणि मंडळी याचंच नाव आहे काला. काला. श्रोतियात नसेल साधू बैसला, ऐसे म्हणता काळे लागे तोंडाला. म्हणूनची प्रथम नमस्कार केला श्रोते गण हो. ज्ञानेश्वर माऊली ताली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 सगळ्यांनी टाळ्या ज्ञानेश्वर माऊली. त्यापासून तुम्हाला कोणी म्हणणार नाही टाळी वाजवा म्हणून. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हे ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोलिलेले कोडी बेडे वाकोडी उचल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारीला अधिकार द्या आप. ज्ञानेश्वरा राखा माया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली